दरम्यान नाशिकच्या खड्ड्यांच्या प्रश्नाला तर राजकीय वळण लागलंय, कारण खड्ड्यांचा वाद आता थेट पालकमंत्री पदावर पोहोचलाय। छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी करणारे बॅनर्स सध्या झळकतायत। मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे हे बॅनर्स राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावले। सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातली भावना आहे असाही उल्लेख यात करण्यात आला आहे। नाशिकच्या खड्ड्यांचा वाद आपण पाहतोय पालकमंत्री पदावर पर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्डे मुक्त करा अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला सगळीकडे लागल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाशिकमध्ये ही बॅनरबाजी केली आहे, त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा पुन्हा एकदा पेटणार अशी चिन्ह आहेत। भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा असा आशय या बॅनरवर दिसतोय। दरम्यान याआधी छगन भुजबळांनी नाशिकच्या खड्ड्यांवरनं महाजनांवर लक्ष केलं होतं आणि त्यानंतर आता याच खड्ड्यांवरून चर्चेत आलेल्या नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। एवढंच सांगतो आहे की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा। नगरसेवक आहेत, आमदार आहेत, महापौर आहेत, ही सगळी मंडळी लोकप्रतिनिधी, त्यांना गावात शहरात रस्त्यावर काय चाललं याची माहिती असते। त्यामुळे ते जे काही बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानुसार त्वरित कारवाई करायला पाहिजे। या सगळ्यांसाठी जे आहे सगळीकडे गंभीरपणे त्यांनी पाहावं एवढीच। मला वाटतं पालकमंत्री असो का नसो, मला वाटतं काही घटना घडली तर मी लगेच हजर राहणार। तुम्हाला माहिती आहे मग काय नॅशनल क्लायमेट येऊ द्या, कुठे काय पूर येऊ द्या, कुठे आग लागू द्या, कुठे काही लँडस्लायडिंग होऊ द्या। परवा रात्रीसुद्धा मी 3-4 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला रात्री वरती आदिवासी पाड्यांमध्ये लोकांना काढत होतो। कधी मी कमी पडलो ते सांगा? इतक्या वेळा पाऊस पडला, इतक्या वेळा काही संकट आलं, कधी असेल मी कधी कमी पडलो नाही। त्यामुळे पालकमंत्री असले काय नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे, पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे। अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहे। नाशिकमधल्या पवित्र भूमीत भाजपकडून मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। कौन बनेगा अब्जोपती या अनुषंगानं पालकच्या मंत्रिपदाचा निर्णय व्हावा असा राजकीय दबाव आणला जातोय। नाशिकमध्ये भाजपमध्ये भ्रष्टाचार, पालकमंत्रीपदासाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे। एक धर्माचा असणारा जो एक माइलस्टोन आहे, त्याऐवजी हा अधर्माचा एक नवीन दीपस्तंभ त्या ठिकाणी दुर्दैवाने हे सरकारने उभा केला आहे। त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा दीपस्तंभ उद्ध्वस्त करणं ही प्रायोरिटी आहे। आणि तू खातो का मी पैसे खातो, तुला मलिदा भेटतो का मला इदा भेटतो, यामध्ये आता तिथल्या पालकमंत्र्यांची स्पर्धा चालू आहे। मुळात कोण बनेगा अब्जोपती या अनुषंगानं नाशिकच्या पालकमंत्र्याचा निर्णय हा व्हावा अशा पद्धतीनं राजकीय दबाव हा आणला जात आहे आणि सत्तेच्या आतली जी टोळी युद्ध आहे ते टोळी युद्ध आपल्या सगळ्यांच्या समोर आपसूक पुढे येत आहे।